हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण डीसी मशीन बद्दल इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन करणार आहोत. हा सेशन महाजनको येई साठी महत्त्वाचा आहे. या सेशनमध्ये आपण काही थेरॉटिकल त्याचबरोबर काही न्यूमेरिकल क्वेश्चनचंही डिस्कशन करणार आहोत. सो हा सेशन या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. ओके, फर्स्ट एमसीक्यू आपण या ठिकाणी पाहूया. इन अ डीसी मशीन विथ अ नंबर ऑफ पोल्स being equal to 4 which of the following is possible. या ठिकाणी नंबर ऑफ पोल दिले आहेत बघा. P is equal to 4 दिलेला आहे आणि खालीलपैकी कोणती गोष्ट पॉसिबल आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे इलेक्ट्रिकल डिग्री इज इक्वल टू 8 इंटू मेकॅनिकल डिग्री. इलेक्ट्रिकल डिग्री इज इक्वल टू 2 इंटू मेकॅनिकल डिग्री दिलेला आहे आणि अशा पद्धतीचे आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, इलेक्ट्रिकल डिग्री आणि मेकॅनिकल डिग्री मध्ये या ठिकाणी रिलेशन दिलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल अँगल मध्ये आणि मेकॅनिकल अँगल मध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा, रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याकडे माहिती असतं जो काही थिटा इलेक्ट्रिकल असतो, थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P/2 टाइम्स ऑफ थिटा मेकॅनिकल हा अँगल असतो, त्यालाच आपण डेल इज इक्वल टू P α/2 याही पद्धतीने आपण काय करतो बघा, रिप्रेझेंट करतो. वेअर डेल इज नथिंग बट द अँगल इन इलेक्ट्रिकल अँगल इन डिग्री आणि अल्फा इज नथिंग बट द मेकॅनिकल अँगल इन डिग्री. मग या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे, नंबर ऑफ पोल इज इक्वल टू 4 दिलेलं आहे. तर देअरफॉर थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू पोलची संख्या या ठिकाणी 4 डिवायडेड बाय 2 इंटू थिटा मेकॅनिकल. जर याचं आपण सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी हा 2 ने काय होईल, याला भाग जाईल. देअरफॉर थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ थिटा मेकॅनिकल. हे या ठिकाणी आपल्याकडे रिलेशन काय असेल बघा, ट्रू होताना दिसेल आणि हे रिलेशन या ठिकाणी पॉसिबल असेल. म्हणजे इलेक्ट्रिकल डिग्री मधला जो काय अँगल आहे तो अँगल काय असेल बघा, 2 टाइम्स ऑफ थिटा मेकॅनिकल असेल. म्हणजे या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, या ठिकाणी आपल्याकडे अशाही पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की या ठिकाणी 4 पोलची मशीन आहे आणि जो काही थिटा मेकॅनिकल आहे म्हणजे मेकॅनिकलचा अँगल आहे, तो मेकॅनिकलचा अँगल जर या ठिकाणी 260 डिग्रीचा असेल तर इलेक्ट्रिकल अँगल किती असेल असा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. किंवा काही केसमध्ये थिटा इलेक्ट्रिकलचा अँगल दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल 100 डिग्रीचा अँगल दिलेला असेल, तर त्या केसमध्ये मेकॅनिकल डिग्री मधला अँगल किती असेल. तर या सर्वांसाठी जे काही रिलेशन असेल ते रिलेशन कोणतं असेल बघा, फक्त आणि फक्त हेच रिलेशन या ठिकाणी व्हॅलिड आहे. ओके, थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P/2 टाइम्स ऑफ थिटा मेकॅनिकल. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, an 8 pole a DC generator has a simple wave winding. या ठिकाणी जे काही वाइंडिंगचा टाइप दिलेला आहे तो वेव्ह वाइंडिंगचा दिलेला आहे. आर्मेचर वाइंडिंग आर्मेचर containing 32 coils of 6 turns each. Its flux per pole is 0.06 Weber. The machine is running at 250 rpm. द इंड्युस्ड आर्मेचर व्होल्टेज इज. या ठिकाणी काय आहे बघा, एक प्रकारचं जनरेटर आहे. मग जनरेटर मध्ये जो काही इंड्युस्ड ईएमएफ तयार होईल तो कोणता असेल बघा, या ठिकाणी इझी असेल, त्याला आपण जनरेटेड ईएमएफ असं म्हणतो. आपल्याला या ठिकाणी सिंपली इझीच्या या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायला विचारलेलं आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला असतो, आपल्याला माहिती असतो, इझी इज इक्वल टू P/Z n डिवायडेड बाय 60A. हा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहिती असतो. मग या ठिकाणी दिलेल्या क्वांटिटी काय काय आहेत ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा लिहून घेऊया. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा, जे काही मशीन आहे ते मशीन किती पोलचे आहे बघा, P इज इक्वल टू 8 आहे. तर कुठे दिलेलं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी वाइंडिंगचा टाइप कसा आहे बघा, सिंपल वाइंडिंगचा टाइप आहे, सिंपल वेव्ह वाइंडिंगचा टाइप आहे. फॉर वेव्ह वाइंडिंग जे काही पॅरलल पाथ असतील ते पॅरलल पाथ किती असतात बघा, ऑलवेज इक्वल टू 2 असतात. फॉर लॅप वाइंडिंग साठी जे काही नंबर ऑफ पॅरलल पाथ असतात त्याला आपण ए असं म्हणतो, इज इक्वल टू काय असतात बघा, नंबर ऑफ पोलच्या बरोबर असतात. पण या केसमध्ये किती असतील, फॉर वेव्ह वाइंडिंग नंबर ऑफ पॅरलल पाथ इज ऑलवेज इक्वल टू 2 आहेत. ओके, म्हणजे P झाला, A झाला. त्यानंतर फाय दिलेला आहे का, तर फाय दिलेला आहे. फाय इज इक्वल टू 0.06 वेबर हा या ठिकाणी फाय दिलेला आहे. त्यानंतर n दिलेला आहे का, n या ठिकाणी दिलेला आहे, विच इज इक्वल टू 250 rpm दिलेला आहे. आणखी आपल्याकडे काय राहिलं, P झाला
फाय झाला, एन झाला, ए झाला. आपल्याकडे आता राहिलेला काय आहे, फक्त झेड राहिलेला आहे. मग झेडचं कॅल्क्युलेशन कसं असतं बघा, जो काही झेड आहे तो झेड म्हणजेच काय बघा, नंबर ऑफ कंडक्टर आहेत. या ठिकाणी नंबर ऑफ कंडक्टर बदलल्याने काही डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड दिलेलं नाहीये. यांनी आर्मेचर मधील कॉईल बद्दल या ठिकाणी बोललेलं आहे. आर्मेचरच्या कॉईल मध्ये आर्मेचरच्या कॉईल किती आहेत बघा, 32 कॉइल्स आहेत आणि 6 टर्न्स ऑफ इच आहेत. म्हणजे त्या कॉईल मध्ये प्रत्येक कॉईल मध्ये किती टर्न्स आहेत बघा, 6 टर्न्स आहेत. मग आपल्याला माहिती पाहिजे जी काही कॉईल असते त्या कॉईलच्या एका टर्न्स मध्ये जे काही त्याच्या कॉईल साइड आहे तर त्या कॉईल साइड म्हणजेच काय असतो, हा एक कंडक्टर असेल आणि हा एक कंडक्टर असेल. म्हणजे एका टर्नच्या कॉईल मध्ये आपल्याला जे काही नंबर ऑफ कंडक्टर भेटतात ते किती भेटतात बघा, 2 भेटतात. मग अशा पद्धतीनं जर 32 कॉईल मध्ये प्रत्येक कॉईलचे 6 टर्न्स असतील तर टोटल नंबर ऑफ कंडक्टर किती असतील बघा. देअरफॉर टोटल नंबर ऑफ कंडक्टर झेड इज इक्वल टू 32 नंबरच्या कॉईल आहेत आणि प्रत्येक कॉईल मध्ये 6 टर्न्स आहेत. एका कॉईल मध्ये किती नंबर ऑफ कंडक्टर असतील तर 2 असतील. म्हणजे 6 गुणिले 12 कंडक्टर या ठिकाणी काय असतील बघा, या 6 कॉईल मध्ये असतील. जर याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हे मल्टिप्लिकेशन किती येतं आपण पाहूया. ओके, which is equal to 384. जे काही टोटल नंबर ऑफ कंडक्टर आहेत ते टोटल नंबर ऑफ कंडक्टर आपल्याला किती भेटले बघा, 384 हे टोटल नंबर ऑफ कंडक्टर भेटले. जर याच्यामध्ये आपण या सर्व व्हॅल्यू ठेवल्या तर त्याच्यानुसार आपल्याला याचं कॅल्क्युलेशन इझिली होईल. मग या ठिकाणी नंबर ऑफ पोल 8 आहेत, त्यानंतर फाय 0.06 आहे, झेड 384 आहे, एन किती आहे बघा 250 हा एन झाला. त्यानंतर 60 इंटू अगेन या ठिकाणी नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहेत बघा 2 आहेत. जर याचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर या ठिकाणी जे काही आपल्याकडे करेक्ट आन्सर येईल, यातून जो काही करेक्ट ऑप्शन असेल तो करेक्ट ऑप्शन असेल आन्सर नंबर 3. जो काही 384 म्हणजे जो काही इझी असेल तो इझी इज इक्वल टू 384 व्होल्ट या ठिकाणी काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आहे बघा, जो काही एक कॉईल असेल त्या एक कॉईलला एक टर्न कंप्लीट होण्यासाठी त्याला 2 कॉईल साइड असतील. हा एक कॉईल साइड आणि ही दुसरी कॉईल साइड. म्हणजे या ठिकाणी हा एक कंडक्टर असेल आणि हा एक कंडक्टर असेल. म्हणजे सिंगल टर्नच्या कॉईल मध्ये नंबर ऑफ कंडक्टर किती असतील बघा, 2 कंडक्टर असतील. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके ओके, या ठिकाणी हा महत्वाचा पॉइंट होता. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. In a 4-pole lap wounded DC machine, number of poles divided by number of brushes into number of parallel path. ओके, या ठिकाणी हा महत्वाचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी जे काही नंबर ऑफ पोल आहेत ते नंबर ऑफ पोल किती आहेत बघा, 4 आहेत. मशीन कशा आहे, लॅप वाउंड मशीन आहे. म्हणजे लॅप वाउंड जर मशीन असेल तर ह्या मशीनचे जे काही वाइंडिंग असेल ती वाइंडिंग कशी असेल बघा, कंप्लीट वाइंडिंग असेल. का, कारण या केसमध्ये जे काही नंबर ऑफ पॅरलल पाथ असतील ते नंबर ऑफ पॅरलल पाथ इज इक्वल टू नंबर ऑफ पोल असतील. म्हणून या मशीनला आपण काय म्हणतो, जी काही मशीन आहे ती मशीन कशी आहे बघा, कंप्लीट मशीन आहे. या केसमध्ये डमी कॉइलची या ठिकाणी गरज नाहीये. जे काय वाइंडिंग आहे ती वाइंडिंग कशी आहे बघा, कंप्लीट वाइंडिंग आहे. आणि जर अशा पद्धतीची मशीन असेल तर अशा मशीनचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर हाय करंट कशासाठी करतो, हाय करंट अँड लो व्होल्टेज रेटिंग साठी आपण काय करतो बघा, लॅप वाउंड मशीनचा उपयोग करतो. कारण याच्यामध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ कसे आहेत बघा, जास्त आहेत. या केसमध्ये किती आहेत नंबर ऑफ पॅरलल पाथ, तर या केसमध्ये ए इज इक्वल टू 4 आहेत. कारण या केसमध्ये जे काही पोल आहेत ते पोल किती आहेत बघा, 4 आहेत. मग या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे नंबर ऑफ पोल्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ब्रशेस इनटू नंबर ऑफ पॅरलल पाथ म्हणजे ए इज इक्वल टू किती असेल हा आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन आहे. मग आता नंबर ऑफ पोल दिलेले आहेत 4. नंबर ऑफ पोल किती दिले आहेत बघा, 4 दिले आहेत. डिवायडेड बाय नंबर ऑफ जे काही लॅप वाउंड मशीन असेल त्या लॅप वाउंड मशीन मध्ये जर 4 हे पॅरलल पाथ असतील तर या 4 पॅरलल पाथ साठी ज्या काही ब्रशेस असतील त्या ब्रशेस सुद्धा किती पाहिजेत बघा, 4च पाहिजेत. वेव्ह वाइंडिंग मध्ये जर पॅरलल पाथ हे ऑलवेज 2 असतील तर जे काही वेव्ह वाइंडिंग आहे त्या वेव्ह वाइंडिंग मध्ये ज्या काही ब्रशेस आहेत त्या ब्रशेसची संख्या किती असते बघा, 2 असते. पण या केसमध्ये पॅरलल पाथची संख्या किती आहे बघा,
4 आहे. जर 4 पॅरलल पाथ असतील तर 4 बसेसची या ठिकाणी नीड आहे आपल्याकडे. म्हणून या ठिकाणी 4 इंटू ए काय तर नंबर ऑफ पॅरलल पाथ आहेत. लॅप वाउंड मशीन मध्ये जेवढे पोल तेवढे पॅरलल पाथ, म्हणजे या ठिकाणी याला 4 न मल्टिप्लाय करा, विच इज इक्वल टू काय होईल, हा कॅन्सल होईल. काय येईल या ठिकाणी आन्सर याचं काय येईल बघा 4 येईल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. The EMF induced in the armature of shunt generator is 600 volt. या ठिकाणी जनरेटर दिलेला आहे, शंट जनरेटर, त्याच्यामध्ये EMF इंड्यूस झालेला आहे, म्हणजे जो काही EG आहे तो EG इज इक्वल टू 600 व्होल्ट दिलेला आहे. द आर्मेचर रेजिस्टन्स इज 0.1 ओहम. RA किती दिलेला आहे बघा 0.1 ओहम दिलेला आहे. आर्मेचर करंट इज IA इज इक्वल टू 200 एम्पियर दिलेला आहे. द टर्मिनल व्होल्टेज VT इज इक्वल टू किती असेल अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी शंट जनरेटर आपल्याला दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल जर मी शंट जनरेटर या ठिकाणी ड्रॉ करायला गेलो तर ह्या शंट जनरेटरची ही शंट फील्ड वाइंडिंग असेल. त्यानंतर या ठिकाणी काय असेल बघा अशा पद्धतीचं शंट जनरेटरचं आर्मेचर असेल आणि या ठिकाणी काय असेल बघा त्याचं टर्मिनल असेल, जे की या ठिकाणी प्लस मायनस असेल. या ठिकाणी काय असेल बघा VT असेल, जे की आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी याच्यामध्ये जनरेट झालेला EMF असेल EG, इथून फ्लो होणारा करंट असेल IA, इथून फ्लो होणारा करंट असेल ISH आणि इथून फ्लो होणारा करंट असेल IL असेल. ओके, याच ठिकाणी जे काही आर्मेचर असेल त्या आर्मेचरचा रेजिस्टन्स असेल RA. ओके, मग आपल्याला माहिती आहे जो काही शंट जनरेटर आहे त्या केसमध्ये म्हणजे कोणते जनरेटर घ्या, जो काही इक्वेशन असतं EG इज इक्वल टू VT प्लस IA कुणाच्या केसमध्ये तर जनरेटरच्या केसमध्ये हे इक्वेशन असतं, स्टँडर्ड इक्वेशन असतं. आपल्याला या गोष्टी माहिती होतात. आपल्याकडे EG दिलेला आहे, IA दिलेला आहे आणि RA दिलेला आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे, VT कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. देअरफॉर VT इज इक्वल टू EG मायनस IA इंटू RA. देअरफॉर 600 मायनस IA दिलेला आहे 200 इंटू RA किती आहे 0.1 आहे. ओके, किती आहे तो 0.1 आहे. देअरफॉर किती येईल बघा 600 मायनस 20 इज इक्वल टू 580 व्होल्ट. हा काय येईल बघा या ठिकाणचा टर्मिनल व्होल्टेज येईल. ओके, म्हणजे हा जर जनरेटर असेल तर जनरेटरच्या केसमध्ये जो काही EG असेल तो EG इज ऑलवेज ग्रेटर दॅन द टर्मिनल व्होल्टेज. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पण जर या ठिकाणी जर जनरेटरच्या ऐवजी जर या ठिकाणी हा बॅक EMF दिला असता, म्हणजे जर ही केस मोटरची असती तर मोटरच्या केसमध्ये हा EB झाला असता, जो की या ठिकाणी 600 व्होल्ट आहे असं दिलं असतं. मग त्या केसमध्ये काय झालं असतं, फक्त जो या ठिकाणचा करंट आहे त्या करंटची डायरेक्शन फक्त या ठिकाणी चेंज झाली असती. जर मोटर असती तर त्या मोटरच्या केसमध्ये हा करंट असा आला असता, बॅक EMF चा IA करंट असा गेला असता आणि IS असाच गेला असता. मग त्या केसमध्ये बॅक EMF चं इक्वेशन काय असतं, AB इज इक्वल टू VT मायनस ऑफ IA इंटू RA. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तसंच राहिल्या असतात. VT इज इक्वल टू काय झाला असता बघा EB प्लस RA. मग याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या असत्या तर या केसमध्ये जो काही टर्मिनल व्होल्टेज आला असता तो टर्मिनल व्होल्टेज काय आला असता बघा 620 व्होल्ट आला असता. म्हणजे मोटरच्या केसमध्ये काय झालं बघा, इन केस ऑफ मोटर EB इज ऑलवेज लेस दॅन द टर्मिनल व्होल्टेज. पण जनरेटरच्या केसमध्ये काय असेल बघा, जनरेटर EMF इज ऑलवेज ग्रेटर दॅन द टर्मिनल व्होल्टेज. ओके, याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा 580 व्होल्ट. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. या ठिकाणी मोटरची केस असते तर फक्त काय झाले असते, करंटची डायरेक्शन चेंज झाली असती. बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी ऍज इट असत्या. मोटर असेल तर करंट घेण्याचं काम करेल, जनरेटर असेल तर या ठिकाणी करंट देण्याचं काम करेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. If the speed of the dynamo is doubled, then the induced EMF will. ओके, आता या ठिकाणी डायनॅमो म्हणजे काय बघा, एक प्रकारचा जनरेटर आहे. जर त्याचं स्पीड जर या ठिकाणी डबल केलं तर इंड्युस्ड EMF बद्दल काय होईल. अगेन या ठिकाणी क्वेश्चन कशावरती आहे, जनरेटर वरती आहे. मग EG इज इक्वल टू आपल्याला माहिती असतं रिलेशन P5ZN डिवायडेड बाय 60 इंटू A. यालाच या ठिकाणी 5ZN डिवायडेड बाय 60 इंटू P डिवायडेड बाय A. ओके, इक्वेशन एकच आहे, फक्त या ठिकाणी पोल्स डिवायडेड बाय पॅरलल पाथ या फॉर्म मध्ये लिहिण्याची पद्धत आहे. यालाच स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा
जर लिहायचं गेलं तर यालाच आपण लिहितो के फाय इंटू ओमेगा. इझी इज इक्वल टू के फाय इंटू ओमेगा, वेअर के इज नथिंग बट द मशीन कॉन्स्टंट विच इज इक्वल टू PZ divided by 2 pi a and omega is equal to 2 pi n divided by 16. फर्दर हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन हे वरचाच भेटणार आहे. याच्यात आपल्याला गोष्ट काय पाहायला भेटते बघा, जो काही इझी आहे तो इझी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुठून, इथून पी नंबर ऑफ पोल तर या ठिकाणी कॉन्स्टंट आहेत, नंबर ऑफ कंडक्टर पण कॉन्स्टंट आहेत, पॅरलल पाथ पण या ठिकाणी कॉन्स्टंट असतील, 60 तर हा ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, फक्त फ्लक्स आणि स्पीड चेंज होणार आहे. म्हणजे इझी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फाय n आहे. आता या ठिकाणी बद्दल फ्लक्स बद्दल त्यांनी काही सुद्धा बोललेलं नाहीये, म्हणजे त्यांनी फक्त बोलले कशाबद्दल, स्पीड बद्दल बोललेलं आहे. म्हणजे इझी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n असं आपण लिहू शकतो. मग जर स्पीड या ठिकाणी डबल केलं तर जो काही इझी आहे तो इझी सुद्धा या ठिकाणी काय होईल, डबल होईल. म्हणजे जो काही इंड्युस्ड ईएमएफ आहे तो इंड्युस्ड ईएमएफ सुद्धा काय होईल बघा, डबल होईल. ऑप्शन नंबर 3 इज द राइट आन्सर इन दिस केस. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. A 6-pole wave wound armature has 600 conductors. या ठिकाणी मशीन कोणती दिलेली आहे बघा, वेव वाउंड मशीन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ कंडक्टर किती दिले आहेत बघा, 600 कंडक्टर दिले आहेत. त्याचं स्पीड दिलेलं आहे 700 RPM. डिटरमाइन द जनरेटेड EMF इन द आर्मेचर if the flux per pole is 10 milliweber. ओके, या ठिकाणी सगळ्या गोष्टी काय दिल्या आहेत बघा, स्ट्रेट फॉरवर्ड दिलेल्या आहेत. अगेन या ठिकाणी जो काही इझी असेल तो इझी इज इक्वल टू काय होईल बघा, P5ZN डिवायडेड बाय 60. याच्यामध्ये जर आपण सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या, नंबर ऑफ पोल 6 इंटू 5 किती दिलेला आहे बघा, 10 मिलीवेबर, म्हणजे 10 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू झेड दिलेला आहे 600 कंडक्टर्स इंटू एन दिलेला आहे 700 डिवायडेड बाय 60 इंटू ए. या ठिकाणी जो काही ए आहे तो ए रिप्रेझेंट काय करतोय, तर नंबर ऑफ पॅरलल पाथ. मशीन कोणती दिलेली आहे, वेव वाउंड मशीन दिलेला आहे. नंबर ऑफ पॅरलल पाथ इज ऑलवेज इक्वल टू 2 इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नंबर ऑफ पोल. म्हणजे या ठिकाणी काय होतील, 2 होईल, विच इज इक्वल टू, जर याचं सिम्प्लिफिकेशन केले या सगळ्यांचं तर या ठिकाणी जे काही करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर काय येईल बघा, 210 व्होल्ट हे या ठिकाणी काय येईल बघा, करेक्ट आन्सर येईल. म्हणजे 210 व्होल्ट काय होईल बघा, हा जनरेटेड ईएमएफ होईल, जो की ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय याचा करेक्ट आन्सर आहे. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Mechanical energy supplied to a DC generator at a rate of 4200 joule per second. The generator delivers 32.2 ampere at 120 volt. The efficiency of the generator. आता जनरेटरची या ठिकाणी इफिशियन्सी विचारलेली आहे. मग जनरल इफिशियन्सी ऑफ एनिथिंग काय असते बघा, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. ही इफिशियन्सी झाली. जर याला आपण पर्सेंटेज मध्ये इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायला गेलो तर याला मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल, आपल्याला 100 करावं लागेल. मग या ठिकाणी आपल्याला जो काही जनरेटर आहे त्या जनरेटरला जी काही मेकॅनिकल एनर्जी सप्लाय केलेली आहे ती मेकॅनिकल एनर्जी सप्लाय केलेली किती आहे बघा, 4200 जूल पर सेकंद. आता या ठिकाणी 4200 जूल पर सेकंद हे जे काय दिलेलं आहे, जूल पर सेकंद इज नथिंग बट द वॅट असते. म्हणजे हे जे काय दिलेलं युनिट आहे ते युनिट म्हणजेच काय असतं बघा, पॉवर युनिट असते. म्हणजे जे काही वर्क डन करण्यासाठी वर्क डन पर युनिट टाइम असतं म्हणजेच पॉवर असते, त्यालाच आपण युनिट काय लिहितो, वॅट असं लिहितो. म्हणजे हेच काय आहे बघा, इज इक्वल टू 4200 वॅट आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड काय दिलेलं आहे बघा, यांनी इनपुट पॉवर दिलेली आहे जी की या ठिकाणी 4200 दिलेलं आहे, कारण ती मेकॅनिकल एनर्जी काय केलेलं आहे बघा, डीसी जनरेटरला ऍज अ इनपुट म्हणून दिलेले आहे. आता आपल्याकडे इनपुट तर भेटलेलं आहे, विच इज इक्वल टू इनपुट पॉवर भेटलेलं आहे. आता आपल्याकडे कॅल्क्युलेट काय करावं लागेल, आउटपुट पॉवर कॅल्क्युलेट करावं लागेल. मग जनरेटर काय करतोय बघा, डिलिव्हर करण्याचं काम करेल. काय डिलिव्हर करण्याचं काम करेल, तर पॉवर डिलिव्हर करण्याचं काम करेल. मग डिलिव्हर काय करतोय तो, तर पॉवर डिलिव्हर केलेली त्याने काय असेल, V × I
हे काय असेल त्याची आउटपुट पॉवर असेल. मग या ठिकाणी व्ही दिलेला आहे का, दिलेला आहे. 120 इंटू आय दिलेला आहे का, 32.2. म्हणजे या ठिकाणी 120 इंटू 32.2 केलं तर आपल्याकडे जे काय आन्सर येईल ते आन्सर किती येईल बघा, 3864. ही काय असेल अगेन वॅट मधली पॉवर असेल. ओके, कारण जनरेटर कसा आहे, हा डीसी जनरेटर आहे. म्हणून पर्सेंटेज इफिशियन्सी जर आपण विचार केला तर आउटपुट या ठिकाणी किती येते बघा, 3864 डिवायडेड बाय इनपुट किती आहे 4200 इंटू जर आपण याला 100 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे पर्सेंटेज इफिशियन्सी भेटेल, जी की किती असेल बघा 92% असेल. किती असेल 92%. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, अशा पद्धतीने आपण डीसी जनरेटर वरती काही न्यूमरिकल त्याचबरोबर काही कन्सेप्ट या ठिकाणी थेरॉटिकल पाहिलेले आहेत, जे की आपण इलेक्ट्रिकल अँगल मेकॅनिकल अँगल बद्दल पाहिले. त्यानंतर जे काही वेव्ह वाइंडिंग असेल, जे काही लॅप वाइंडिंग असेल याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. अगेन जे काही वेव्ह वाइंडिंग आहे त्या वेव्ह वाइंडिंग बद्दल महत्वाचं नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहेत, 2 आहेत. म्हणजे या केसमध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ जर 2 असेल तर या वाइंडिंगचा उपयोग आपण हाय करंट रेटिंगच्या मशीनसाठी उपयोग करत नाहीये. याचा उपयोग आपण हाय व्होल्टेज अँड लो करंट रेटिंग साठी करतो. कारण जेवढे नंबर ऑफ पॅरलल पाथ या ठिकाणी जादा असतील तेवढी करंटची रेटिंग या ठिकाणी वाढेल. पण या केसमध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ किती असतात, 2च असतात. म्हणून याची करंट रेटिंग कशी असते बघा, कमी असते आणि व्होल्टेज रेटिंग या ठिकाणी जास्त असते. ओके, सेशन आवडला असेल तर या ठिकाणी सेशनला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.